8/25 रोजी इंदापूर तालुक्यातील शेटपळ हवेली येथील एक वयस्कर ज्ञानदेव सोपान दरेकर वय 64 वर्षे हे इसम आले होते. त्यांचं महाराष्ट्र बँक शाखा इंदापूर या ठिकाणी त्यांचं अकाउंट आहे आणि ATMच्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये किती रक्कम आहे हे ते चेक करत होते. ते चेक करत असताना आपण पाहतो की ATMच्या द्वारे ज्यावेळेस आपल्याला रक्कम काढायची त्यावेळेस बऱ्याच लोकांना आकडेमोड जमत नाही आणि त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागे एक ग्रस्त होते अनोळखी. त्यांच्या लक्षात आलं की ह्या बाबांच्या लक्षात येत नाही, म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला मदत करतो आणि त्यांचं ATM काढलं, स्वतःचं ATM त्यांच्याकडे दिलं. म्हणजे ATMची थोडक्यात आदलाबदल करून फसवणूक केली आणि त्याच्यानंतर त्या बाबाच्या काही क्षणात लक्षात आल्यानंतर की आपल्या अकाउंटमधून 50,000 रुपये गेले. म्हणून वयोवृद्ध इसम घाबरून गेले आणि ते पोलीस स्टेशनला आले. आमच्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमच्या DB पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, त्यांची टीम तुषार चव्हाण, अंकुश माने, गणेश डेरे, गुंजाळ या टीमनी ताबडतोब अगदी घटनास्थळाला भेट दिली आणि त्या वयोवृद्ध माणसांना कसा चांगलं वाटेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भौतिकजन्य पुराव्याचा आधार घेऊन तांत्रिकदृष्ट्या तपास करून अगदी काही तासात एका इसमाला आम्ही पकडू शकलो आणि त्यांचं नाव आहे प्रमोद सीताराम येलमर, वय 47 वर्षे आणि राहणार आहेत हे खटाव, जिल्हा सातारा. त्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास आमच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील मॅडम या करत आहेत आणि त्यांना मदत आमचे कोळेकर करत आहेत आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अतिशय त्यांनी कौशल्याने सखोल असा तपास करून आमच्या टीमने गेलेले त्या फिर्यादीचे 50,000 रुपयेसुद्धा आम्ही वसूल करू शकलो आणि सध्या आरोपी PCR आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावरती पुणे शहरामध्ये जवळपास 5 पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. काही गुन्ह्यामध्ये तो फरारी आहे, काही गुन्ह्यामध्ये तो अटक पण आहे. आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की ज्यांना ATMद्वारे पैसे काढताना कन्फ्युजन आहे अशा लोकांनी आपल्या घरातला कोणीतरी सहकारी सोबत ठेवावा, जेणेकरून आपली अशी फसगत होणार नाही आणि विनाकारण आपलं आर्थिक नुकसान होणार नाही. म्हणून नागरिकांनी सावधतेने आपली भूमिका बजवावी. पोलीस आम्ही तुमच्या सोबत आहोत हाच आम्ही संदेश आपल्या माध्यमातून जनतेला देऊ इच्छितो. धन्यवाद.